लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असून थेट राज्यात महायुतीचं सरकार आले। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून महिलांना हप्ता मिळाला नसल्यानं महिला आक्रमक झाले। वर्ध्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या युती आघाडीच्या नेतृत्वामध्ये महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। 2 महिन्यांपासून महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहतायत, मात्र अजूनही खात्यात पैसे आले नाहीत। शेवटी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्र येत नारेबाजी करत रस्त्यावर प्रदर्शन केलं। हे पूर्ण महिला भगिनी इथे जमा झालो आहे। यांचे सरासरी प्रश्न आहेत आपल्या लाडकी बहीण योजने अंतर्गत गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या महिला भगिनींना रक्कम जमा झाली नाही लाडकी बहीण योजनेची। त्या निमित्ताने आम्ही इथे निवेदन देण्याकरिता आलो आहे आणि इथे जमा झालो आहे। इथे फक्त एका एरियातले नाही तर अख्ख्या पूर्ण जिल्ह्यातले महिला भगिनी जमा झालेले आहेत। कोणी सिंधी मेघेचे आहे, कोणी अलीपूरचे आहे, कोणी पारसगावचे आहेत, तर असं कारंजा, असं अजनसरा, अशा प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक एरियातले गावातले बाया इथे जमा झालेले आहेत। आणि त्यांचा एकच प्रश्न आहे की गेल्या 3-4 महिन्यापासून इथे त्यांच्या याच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाहीये लाडक्या बहिणी योजनेची। सरकारनं माझं एवढंच म्हणणं आहे की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये यांच्या या प्रॉब्लेमचा हल करावं, अदरवाईज आम्ही आंदोलन करायला इथे येणार। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट वर्धा।